की सर्वात प्रथम MCCI, CWE आणि तसं कंपनीमध्ये सुद्धा जिथे कमी तिथे आम्ही अशी ती उभी असते. तिचं नेतृत्व तिथं उभं असतं. मग ते अकाउंट असेल, टॅक्सेशन असेल, मार्केटिंग असेल, प्रोडक्शन असेल, बरीच असली तरी आपल्याला तिथं उभं राहायला लागतं. आणि हे करताना आपल्या प्रत्येकीकडे प्रत्येक क्षेत्राची एक्सपर्टी असते असं साधारण गेली साधारण 27 ते 28 वर्ष बिझनेस वुमन कमिटी MCCI मध्ये याच हेतूने कार्यरत आहे की जेणेकरून काही महिला उद्योजक आणि त्यातच भर या 23-24 मध्ये नमस्कार, मी प्रतिभा चंद्रन आणि नवराष्ट्राच्या वाव म्हणजे द वर्ल्ड ऑफ विमेन या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. आज योगायोगाने मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड ॲग्रिकल्चर म्हणजे MCCI ही जी पुण्याची संस्था आहे त्यांच्या महिला उद्योजकांचा जो फोरम आहे त्यातर्फे एक अतिशय उत्तम असा कार्यक्रम आयोजित केलेला आहे महिला दिनाच्या निमित्ताने. आणि त्यामध्ये अनेक क्षेत्रातल्या कर्तृत्ववान अशा महिला इथे आलेल्या आहेत, एकमेकांची देवाणघेवाण करत अगदी मनमोकळेपणाने. कोणी स्वतःला इथे काही फार सिद्ध करायला आलंय असं नाही, अनुभवांचं एकमेकांची आदान प्रदान व्हावं असा प्रयत्न इथे चालू आहे. त्यांच्याशी आपण चर्चा करूया. पहिल्यांदा मी तुम्हाला सांगते की इथे हा जो फोरम खास आहे महिला उद्योजकांसाठी त्याच्या मानसी बिडकर आहेत, लीना खांडेकर आहेत आणि ज्यांना आपण सगळा महाराष्ट्र ओळखतो वेगवेगळ्या यांनी तशा मंजिरी ओक आहेत, चिन्मयी सुमित अर्थातच आहेत आणि या दोघी अभिनेत्री आहेत, अभिनयाच्या क्षेत्रात काम करतात. मंजिरीचा उद्योग स्वतःचा पण एक सुरू केलेला आहे, व्यवसाय सुरू केलेला आहे, खूप उशिरा सुरू केला. पण या सगळ्यांकडनं काही ना काहीतरी प्रेरणा आपल्याला निश्चित मिळते. पहिल्यांदा जो आपला मराठा चेंबरचं काम सुरू आहे त्यामध्ये नेमकं कशा प्रकारे आपण महिला उद्योजकांना मदत करतो, त्यांना कुठल्या प्रकारची सेवा आपल्याकडनं दिली जाते ते मानसी सांगेल, नंतर लीना. नमस्कार, मी मानसी बिडकर. MCCI मध्ये जी महिला वुमन विंग आहे त्याची मी चेअरमन आहे. याच्यामध्ये या कमिटीमध्ये म्हणजे आमची वुमन विंग गेले 27 ते 28 वर्षे कार्यरत आहेच, पण 23-24 मध्ये याच्यामध्ये अजून एक मानाचा तुरा रोवला गेला, तो CEWEच्या भर पडली त्याच्यामध्ये. म्हणजे काय तर सेंटर ऑफ एक्सलन्स फॉर वुमन एंटरप्रेन्योर असं हे केंद्र म्हणजे महिलांना प्रशिक्षण देणारं केंद्र, बिझनेसमधील महिलांना व्यवसाय वाढीसाठी प्रशिक्षण देणारं केंद्र हे आम्ही MCCIच्या टिळक रोडच्या वास्तूमध्ये उभं केलेलं आहे. कारण ते मध्यवर्ती स्थान आहे आणि महिलांना तिथे येणं पण सोयीचं आहे. जसं मी म्हटलं की महिलांना उद्योग करायचा, व्यवसाय करायचा म्हणजे प्रत्येक वेळी करून सपोर्ट मिळतोच असं नाही. ज्यांना मिळतात ते आमच्यासारखे थोडे असतात, पण मिळत नसण्याचं प्रमाण प्रचंड आहे. आणि मग त्यांना सगळ्या स्तरावर जेव्हा लढायला लागतं स्मॉल स्केलमध्ये, असं नाही होत की प्रत्येक कामासाठी वेगळा माणूस आपण नेमलाय आणि तो व्यवस्थित काम करतोय असं होत नाही. प्रत्येक ठिकाणी आपल्याला वेगवेगळ्या आपल्या कंपनीमध्ये असलेल्या डिपार्टमेंटमध्ये वैयक्तिक लक्ष द्यायला लागतं. मग ती क्वालिटी असेल, कन्सिस्टन्सी असेल, अनेक डिपार्टमेंट आहेत त्यातून आपल्याला जायला लागतं. आणि ही एक्सपर्टी एकाच माणसामध्ये सगळी असणं केवळ अशक्य असतं. आणि ही एक्सपर्टी तुम्हाला MCCI मध्ये एक्सपर्ट ॲडवायझर किंवा जे मार्गदर्शक आहेत जे खूप वर्ष या ट्रेनिंगमध्ये आहेत
ती आम्हाला MCCI मधून मिळते. आम्ही CEW ची स्थापना झाल्यावर आमचा जो कोर ग्रुप आहे, कोर ग्रुपची लीना पार्ट आहे, ऍक्टिव्ह मेंबर आहे. तर अशा आम्ही ज्या कोर मेंबर आहोत त्यांनी 20 सर्व्हिसेस ज्या आहेत शॉर्टकमिंग त्याची लिस्ट करून त्या मग मार्केटिंगचे सेशन असतील, ब्रँडिंगचे सेशन असेल किंवा सुविधा केंद्र असेल, उद्यम रजिस्ट्रेशन असेल किंवा CDD सर्टिफिकेशन असेल, क्वालिटीवरचे सेशन असतील, अशा वेगवेगळ्या सेशन म्हणून अगदी मागच्या वर्षी तर आम्ही योगाचा सेशन घेतला, AI वरती सेशन घेतो, आम्ही वर्कशॉप्स घेतो, मंथली मीटिंग घेतो नेटवर्किंगसाठी, एक्झिबिशन्स करतो महिलांनी बनवलेल्या वस्तूंचं. अशा सगळ्या प्रकल्पातून त्यांचं आम्ही थोडंसं एम्पॉवरमेंट किंवा त्यांचं सबलीकरण या प्लॅटफॉर्मवर MCCIच्या करतो. आणि त्यासाठी आम्हाला आमचे डायरेक्टर जनरल, बोर्ड मेंबर, प्रेसिडेंट या सगळ्यांचं, MCCI ऑफिशियल या सगळ्यांचं कायमच सहकार्य मिळतं. हाय असं जे एक व्यासपीठ तयार झालेलं आहे ज्या निमित्ताने महिलांना ज्यांना काहीतरी करायचंय पण कसं करावं कळत नाही, बऱ्याचशा समस्या असतात, भीती असते मनामध्ये, त्यांच्यासाठी आपण मंजिरी ताईशी जर बोललं तर लक्षात येईल की खूप उशिराने, म्हणजे बायकांमध्ये एक ना असा हे असतं की मी खूप वर्ष काही केलं नाही, पण जेव्हा करायची इच्छा होते आणि सगळ्या संसाराच्या व्यापातनं थोडा पाय मोकळा होतो आणि करायची इच्छा होते, तेव्हा कसं करावं, कुठून सुरू करावं हे थोडंसं कळत नाही. करून दाखवलंय, तर त्याबद्दल ऐकायला आवडेल. नमस्कार, मी मंजिरी हो. सगळ्यात आधी तुम्ही मला अभिनेत्री म्हणलात तर मी अभिनेत्री झाली. तुम्ही चित्रपट याच्याशी क्षेत्राशी हो, निगडीत आहात. मोठा मान येतो तो होय. मला तुम्ही देऊ नये. तर मी माझा उद्योग उशिरा सुरू केला. त्याचं कारण मी हाऊसवाईफ होते, मी घर सांभाळत होते आणि त्याच्या मागे काही दडपण, भीती असं काही नव्हतं. एक क्षण पुरला मला की आता सुरू करूया, मोठी झाली. हो. तर तेच आहे की तुम्हाला तो क्षण कधी येईल तर तुम्हाला पटकन ठरवायचं की हाच तो क्षण आहे. तो लवकर येऊ शकतो, तो उशिरा येऊ शकतो. ज्या क्षणी येईल त्या क्षणापासून तो सुरू करा. आणि मग तर आपण बोललं ते चिन्मयी त्यांनी सांगितलं मला फार आवडलं की समन्वय. मग जेव्हा आणि मला हे पण आवडलं की मनासारखं स्वच्छंद जगायचंय, मला वाटेल तेव्हा मी काम करीन, जेव्हा गरज होती तेव्हा धडपडून काम पण केलं की जेव्हा मीच कमावून मी घरात आणणार आहे, पण जेव्हा असं वाटलं तेव्हा शांत सुख आहे, मी माझ्या पेसनी काम करीन. तर या ह्याच्यामध्ये एक असं सुमित राघवन यांची पत्नी आणि तुम्ही स्वतः सुद्धा खूप काम करत होता, तर जेव्हा एखादी महिला उभं राहायचा प्रयत्न करते, स्वतः ब्रेक घेत, स्वतःला प्राधान्य देत, तर काय नेमकं सांगाल की तिने कसं हे केलं पाहिजे? मला वाटतं हे फार व्यक्तिसापेक्ष आहे, म्हणजे महिला किंवा पुरुष असं नाही म्हणणार मी, पण मी त्या मनोवृत्तीची होते, त्या मनोवृत्तीला साजेशा गरजा ठेवल्या, बरोबर, त्या गरजा फार वाढू नाही दिल्या. मी स्वतः फार लो प्रोफाईल अशी व्यक्ती आहे, म्हणजे मला सतत आपण दिसावं, सतत आपलं कौतुक व्हावं असं नाही वाटलं. पण ती जर एखाद्याची जर गरज असेल तर ती व्यक्ती गैर आहे असं मला अजिबात वाटत नाही. म्हणजे आपण सरळ म्हणतो ना की एखाद्याला 2 पोळ्यांची भूक असते, एखाद्याला 1 पोळीची भूक असते. हो. तर त्याच्यामध्ये श्रेष्ठ कनिष्ठ तुम्ही कसं ठरवणार? सो एखाद्याची गरज असते ती की आपण असं असावं, आपण असं व्यक्त व्हावं, असं आपल्याला लोकांनी सगळ्यांनी अशा पद्धतीने आपल्याकडे बघावं, आपल्याला एक वेगळ्या पद्धतीचा स्वीकार असावा, एक सामाजिक स्वीकार असावा. तर मला वाटतं ते स्वतः आपण पहिल्यांदा आपल्याकडे बघितलं पाहिजे की माझी गरज काय आहे, मला आतून काय वाटतंय ते मला कळायला हवं. जर मला असं वाटत असेल की माझी स्वतःची एक बहीण आहे की तिला असं वाटत होतं की छान आहे, मला मूल झालं, ते 6 महिन्याचं झालं, पण मी नाही अशी बसू शकत, मी नुसतं बालसंगोपन करत मी नाही बसू शकत, मला पुरणार आहेत 24 तासांमधले 24 तास मला फक्त एवढंच नाही करायचंय, मी 24 तासांचं व्यवस्थित नियोजन करून मी हेही करेन आणि मी तेही करेन. ती वर्कहॉलिक आहे असं म्हणालात तरी हरकत नाही, कारण ती जे काम करते आहे ते फक्त स्वांत सुखाय नाहीये. ती जे काम करते आहे त्या कामामुळे एक 500 कुटुंब चालतात. त्याच्यामुळे तिचं जे काम आहे, तिचं जे योगदान आहे ते फार मोठ्या प्रमाणावरचं आहे. मला ते करायचं आहे का, ते करण्यासाठी मी सक्षम आहे का, आणि ते करायची माझी इच्छा आहे का, हे बघून त्या योगाने माणसांनी जगावं असं मला वाटतं. आणि माणसांनी मोकळेपणाने जगावं. आयुष्य एकदाच मिळतं, त्याच्यामुळे ते छान त्याच्याकडे बघून सकारात्मक पद्धतीने ते घालवावं, जेणेकरून तुमचं, तुमच्या कुटुंबाचं आणि थोडंसं समाजाचंही जर भलं साधता आलं तर ते बघत करावं.
इथे एक जसं चिन्मयताईचं काम आहे आणि एक आपण त्या चेंबरच्या सगळ्या फोरम बद्दल बोलतोच आहोत. किती प्रकारच्या महिला येतात ज्या ह्याच्यात त्यांच्या समस्या कुठल्या स्वरूपाच्या असतात, त्यांना आपण कसं मार्गदर्शन करतो, आणि ज्यांच्यामध्ये केवळ इच्छा आहे पण त्यांना सापडत नाही मार्ग, मी नेमकं करू काय, तर असं काही आपण त्यांना मदत करतो का, समन्वय करतो का, आणि हा सगळा जो एक ग्रुप या निमित्ताने तयार झालाय तो एकमेकींना कसा सहाय्य करतो? बेसिकली CEW ही हा प्लॅटफॉर्म जो MCCIच्या अंडर तयार केला गेलेला आहे, ह्याचं कामच मुळी हे आहे की अशा काही महिला ज्यांचे स्टार्टअप आहेत किंवा ज्यांना काही नवीन स्कीम्स कशा असतात, आता गव्हर्नमेंटच्याही खूप स्कीम्स येतात MSME सेक्टरच्या अंडर, तर हेही ठीकसं ठाऊक नसतं. अगदी छोटीशी गोष्ट असेल, शॉप ॲक्ट काढणं म्हणा, उद्यमी रजिस्ट्रेशन करणं म्हणा, तर हा बेसिक गोष्टी असलेल्या पण मदत इथे CEWच्या अम्ब्रेलाखाली केलं जातं. त्याचबरोबरीने त्यांना छोट्या गोष्टी जसं फायनान्स असेल, काही वेळेला लोनचे प्रॉब्लेम्स असतात, कारण त्यांनी नुकताच बिझनेस चालू केलेला असतो, त्यांना ठीकसं ठाऊक नसतं की नेमकं आपण सगळ्या गोष्टी प्रोव्हाइड बँकेला कसं केलं पाहिजे, रिपोर्ट किंवा आपला बिझनेस प्लॅनिंग कसं दाखवलं पाहिजे, तर याचंही सहकार्य आज CEWE कमिटीच्या तर्फे त्यांना दिलं जातं. आपलं टिळक रोडचं जे ऑफिस आहे, जो सेटअप आपण तिथे चालू केलेलं आहे, ते को वर्किंग स्पेस आहे. बऱ्याचदा असंही होतं की फक्त घरचं सगळं सांभाळून किंवा बाकी इतर जबाबदाऱ्या सांभाळून 2 किंवा 3 तासच बिझनेसला जर कोणी देऊ शकत असेल तर त्यांनी तिथे यावं, तिथे कोवर्किंग स्पेसचा त्यांनी लाभ घ्यावा, जेणेकरून त्यांना कुठलीही इन्व्हेस्टमेंट करायला लागू नये, आत्ता सुरुवातीच्या काळामध्ये तरी निदान अशा पद्धतीची व्यवस्था इथे CEWE कडनं मिळते. आणि आम्ही जेवढे काही कोर कमिटी मेंबर्स आहोत ते प्लस MCCIचे अगदी वरिष्ठांपासून सर्वजण यामध्येच आम्ही सामील आहोत की आपल्याला जो काही अनुभव आम्ही मिळवला आमच्या आयुष्यामध्ये बिझनेसमध्ये, प्लस MCCIचे जे काही प्रोटोकॉल्स आहेत त्या दृष्टिकोनाने, आणि ज्या काही इतर गोष्टी जसं की मी म्हटलं गव्हर्नमेंट सेक्टर असेल, बँक्स असतील, फायनान्स असेल, या दृष्टिकोनाने आपण कशा पद्धतीने या महिलांना सक्षम करू शकतो, हा मेन उद्देश या CEWE कमिटीचा आहे. आणि त्या दृष्टिकोनाने आम्ही प्रयत्न करत आहोत. यात ज्या बायका येतात या स्टार्टअप मधून सुद्धा येतात, काही बायका अशा येतात की ज्यांनी आता एक लाईन बिझनेस चालू होता, कोविड काळामध्ये काही कारणाने तो बंद पडला, दुसऱ्या प्रकारचा बिझनेस चालू केला, किंवा काही बायका अशा आहेत की ज्यांनी 2-3 वर्ष काम सुरू करून झालेत पण तितकं यश नाही मिळालंय, त्यांना अजून पुढे जायचंय. तर अशा सर्व प्रकारच्या महिलांना इथे सहाय्य करायचं काम केलं जातं. जेव्हा व्यवसायात उतरला तेव्हा निवडताना की मला माझी ही आवड आहे, जसं सायलीचं कॉमन्स हे की सायली अनेक वर्ष खूप मजेत आणि छान जगत होती, तिने सोशल मीडियावरती सुरू केलं आणि तिला एक अशी क्लास आवड आहे, मग तिच्या आवडीचं तिने रूपांतर पॅशन प्रेन्युअर म्हणते मी त्याला, की पॅशन जे आहे त्याला उद्योजकतेमध्ये हे केलं. तसं निवडताना कसं निवडलं की मला हो दागिना, आणि नंतर पुन्हा चित्रपटाचं अभिनय करणं एक गोष्ट झाली, पण त्याचा सगळा व्यवसाय आणि ती व्यावसायिक बाजू सांभाळणं वेगळी गोष्ट आहे. दागिना निवडायचं कारण मी अनेकदा असं सांगते की मला प्रचंड नटायला आवडतं आणि मला असं वाटतं की मला जर दागिना आवडतोय, मी घातलेला दागिना मला आवडतोय, तर तो माझ्या 4 मैत्रिणींपर्यंत पोहोचावा या उद्देशानेच ते सुरू झालं होतं. त्याच्याकडे बिझनेस म्हणून किंवा असं काही थॉट डोक्यात नव्हता, तो हळूहळू पुढे आला. पण सुरुवात यापासूनच झाली की स्वतःचा वेळ घालवायला स्वतःच्या आवडीचं काहीतरी करूया, आणि म्हणून दागिना निवडला. कारण त्याचा बेस मला नटायला प्रचंड आवडतं, मला तुळशीबागेतलंही आवडतं, मला पुना गाडगेळमधलंही आवडतं. सो माझी रेंज दोन्ही असल्यामुळे त्या दोन्हीचा बॅलन्स साधून मी प्युअर सिल्वर ज्वेलरी डिझाईन करायचा निर्णय घेतला. मग असं होतं का कधी की जसं आपण आता ऐकत होतो तेव्हा लक्षात आलं की अनेक ठिकाणी कधीतरी वाटतं की हा प्रोजेक्ट मी केला असता तर वेगळा केला असता, तेंडुलकरांसारख्यांकडनं एक चंपाबद्दल इतक्या हे मिळणं, मग असं कधी वाटतं खंत की अरे हे या भूमिका होत्या या मी केल्या असत्या? असं कधीच नाही वाटलं, कारण मला असं वाटतं की मराठी ह्या बाबतीमध्ये एवढी समृद्ध आहे ना, मराठी आमचं जे क्षेत्र आहे त्याला मी इंडस्ट्री म्हणत नाही, कारण इंडस्ट्रीचे कुठलेच नियम आम्ही पाळत नाही, आणि त्या पद्धतीच्या ना सुट्ट्या आहेत ना त्या पद्धतीचा इन्शुरन्स आहे. त्याच्यामुळे त्याला उगीच इंडस्ट्री म्हणणं हे मला फारसं पटत नाही, तांत्रिकदृष्ट्या ते बरोबरही ठरणार नाही. पण तरी सुद्धा आमचं जे काही हे अभिनय क्षेत्र आहे किंवा चित्रपट क्षेत्र आहे, मालिकांचं क्षेत्र आहे, थिएटर आहे, ह्या सगळ्यामध्ये इतके सशक्त नट आहेत ना की कुठलीही भूमिका बघितल्यानंतर ही 10 लोक करू शकले असते असंच वाटतं. इतके लोक आहेत त्याच्यामुळे, आणि परत त्या भूमिका ज्यांनी केल्या त्या सगळ्या माझ्या उत्तम मैत्रिणी किंवा मी त्यांची चाहती आहे असेच लोक होते. त्याच्यामुळे असं कधीच नाही वाटलं की अरे हिच्यापेक्षा मला जर तो मिळाला असता तर मी असं केलं असतं
किंवा तसं, किंवा हिला का मिळाला, अशी खंत कधीच नाही वाटली. पण काम करत सतत राहायला पाहिजे होतं, सातत्य टिकवायला हवं होतं, असा मात्र विचार नेहमीच मनामध्ये येतो. आणि मी खरं सांगू का, मी प्रेक्षक म्हणूनही तितकीच उत्तम आहे असं मला वाटतं जितकी मी कलाकार म्हणून आहे. त्याच्यामुळे जर एखाद्या मैत्रिणीचा नाटकाचा जर पहिला प्रयोग असेल तर तिच्या इतकीच मी धास्तावते. अगं तुझ्या साड्यांच्या पिना आहेत ना जागेवरती, तू सगळं ब्लॅकआउट नीट बघितलेस ना, किंवा ब्लॅकआउट मध्ये जर माझ्या मैत्रिणीची एंट्री होताना जर मला असं वाटलं की अरे बापरे हिला जरा वेळ लागतोय, तर माझं हृदय धडधडायला लागतं. त्याच्यामुळे मला असं वाटतं की अशी नाही खंत मला कधी वाटली, म्हणजे अशी तर खाखा कधी नाही झाली की हे मला मिळायला पाहिजे होतं. नाही. पण स्वतःची अशी म्हणून भूमिका सगळ्यात जवळची, कसं असतं की आपण अनेक कामं करतो आणि तेव्हा आपण अगदी परकाया प्रवेश करतो त्या भूमिकेत जाऊन, पण स्वतःची स्वतःला आवडलेली भूमिका की हो या कॅरेक्टरशी माझं सगळ्यात जवळचं नातं आहे, मी चिन्मयी आहे पण हे कॅरेक्टर माझ्यासारखं आहे. मी सांगू का, ह्याच्यासाठी माझ्याकडे असं फार मासलेबाईक किंवा ठराविक उत्तर नाहीये, पण मला नेहमी असं वाटतं मी आत्ता जी भूमिका सध्या करत असते ना, ती माझी सर्वोत्तम भूमिका असते असं मला वाटतं. क्या की म्हणजे ह्याच्यापेक्षा ते चांगलं होतं असं मला कधीच नाही वाटत. त्याच्यामुळे आत्ता मला जर विचारला तुम्ही हा प्रश्न, तर मला असं वाटतं की अस्तित्व नाटकामध्ये मी जी भूमिका करते ती माझी सर्वोत्तम भूमिका आहे. मी काही हे विचारणार आहे की जेव्हा आपण ह्याच्याबद्दल पण बोललो की सगळ्यांना कधी ना कधीतरी मानसिक गरज लागते आधाराची, कुठल्या ना कुठल्या मैत्रिणीची, बोलण्याने, मोकळेपणाने, आणि कदाचित त्यावेळी फक्त तो छोटासा निचरा जरी झाला तरी आपण पुन्हा उभ्या राहतो, असं पण असू शकतं. तर तुमच्या सगळ्यांसाठी हे कोण कोण आहे असं मला विचारायचं आहे. म्हणजे आपण कधी बिझनेस म्हटलं की अप्स अँड डाऊन्स असतात, काही गोष्टींच्या अडचणी असतात. म्हणजे कधी आपल्याला टेक्नॉलॉजी अडॉप्ट करायला लागते, नवीन काय येणार आहे, फ्युचर काय आहे ते बघायला लागतं. अशा अनेक अडचणी असतात, अनेक चॅलेंजेस असतात. फक्त ह्या सगळ्या करताना जे काही चॅलेंजेस येतात त्याच्यावरती जर मात करायची असेल तर स्वतः सक्षम राहणं गरजेचं आहे. बिझनेसमध्ये आपण उतरले म्हणजे दिस हॅज टू कम, म्हणजे हे असणारच आहे, हे थोडं ऍक्सेप्ट करणं गरजेचं आहे. आलेल्या म्हणजे काय म्हणतो आपण प्रॉब्लेम किंवा संकट असेल त्याचं संधीत रूपांतर कसं करता येईल हे बघणं खूप गरजेचं आहे. आणि यासाठी आपण शेअरिंग उत्तम केलं पाहिजे, वेळोवेळी आपल्या बरोबरीच्या महिला उद्योजकांशी भेटलं पाहिजे, बोललं पाहिजे. म्हणजे महिला उद्योजक किंवा पुरुष उद्योजक कोणी असेल, नेटवर्किंग सेशनला गेलं पाहिजे, बोललं पाहिजे, आणि याच्या थ्रू आपण आपला बिझनेस वाढवला पाहिजे आणि आपल्या समस्यांचं निराकरण केलं पाहिजे. कित्येक वेळा असं वाटतं की अरे मला जो हा प्रॉब्लेम आहे तो अजून माझ्याबरोबर काम करणाऱ्या हिला पण आहे किंवा तिला पण आहे, कारण शेवटी पळसाला पानं तीन. याच्यामध्ये जे काय आहे कॉमन फॅक्टर की फायनान्सचा प्रॉब्लेम सगळ्यांनाच आहे, मार्केटिंग कसं करू सगळ्यांनाच प्रॉब्लेम आहे, कस्टमरला कसं हे करायचं रिटेन्शन, हे सगळ्यांनाच येणारे प्रॉब्लेम आहेत, हे कॉमन आहेत सगळ्या म्हणजे उद्योगांसाठी. आमच्या कमिटीमध्ये वेगवेगळ्या सेक्टरमधल्या महिला असतील, फूड असेल, ज्वेलरी असेल, इंजिनिअरिंग असेल, किंवा काही आर्टिफिशियल ज्वेलरी असेल, चॉकलेट्स बनवणारे असतील, हँडीक्राफ्ट करणारे असतील, दिनासारखे ब्युटी प्रोडक्ट करणारे असतील, सगळ्यांना कॉमन प्रॉब्लेम जे आहेत ना ते कॉमन प्लॅटफॉर्मवरती येऊन सोडवायला हवेत असं माझं म्हणणं आहे. मला असं वाटतं की ह्याच्यातच भर म्हणून सांगते की हे तर नक्कीच 100% सर्वांनी केलं पाहिजे. स्वतःला अपग्रेड पण तितकंच केलं पाहिजे, कारण की काळ बदलत चाललेला आहे, रिक्वायरमेंट्स पण बदलते आहेत, आणि त्या दृष्टिकोनाने कस्टमरची नेमकी रिक्वायरमेंट काय आहे, त्याला पोटेन्शियल नेमके आपले प्रोडक्ट किंवा सर्व्हिसेस किंवा काय जे असेल, तुम्ही ज्या बिझनेसमध्ये असाल तर त्याच्या दृष्टिकोनाने आपण अजून एक्सेल कसं होऊ शकतो आणि ग्रोथ कशी करू शकतो. आणि निश्चितच चौकस विचार झाला पाहिजे, केवळ मला वाटतं म्हणून नाही. शेवटी मला जे विकायचं आहे प्रोडक्ट ते कस्टमरला विकायचं आहे, त्यामुळे मला वाटतं त्याच्यापेक्षा कस्टमरला नेमकी काय रिक्वायरमेंट आहे हे जाणून घेऊन जर आपण आय थिंक काम केलं आणि कॉन्फिडंट राहिलो जे प्रोडक्ट तुम्ही विकतायत त्याच्याबद्दल, तर आय थिंक त्यांनी बिझनेस ग्रोथच्या दृष्टिकोनाने जास्त फायदा. मी बिझनेस बद्दलचं डिस्कशन किंवा कुणाशी बोलावं असं पेक्षा मला असं वाटतं की मी आणि प्रसाद आम्ही दोघं 24 तासात काय टचवूड की आमचं कम्युनिकेशन इतकं आहे की मग तो बिझनेस मधला प्रॉब्लेम असो किंवा आम्ही आता एकत्र काम करतो त्यातला प्रॉब्लेम असो, सो आम्ही दोघंही एकमेकांशीच बोलून तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो किंवा त्याच्यावर काय कशी मात करायची, कसं पुढे जायचं हे आमच्या दोघातच डिस्कस होतं. अदरवाईज कुणाशी बोलायला जायची तशी वेळ येत नाही. चांगलं टचवूड. माझी भावंड आणि सुमित आर माय बेस्ट फ्रेंड्स. माझा मोठा भाऊ डॉक्टर नितीन करीर जो इथे कमिशनर होता तुमच्याकडे, होय. तो माझ्या आई वडिलांचा मानसपुत्र, त्याच्यामुळे तो फारच रॅशनल माणूस आहे. सुमित
दोन्ही आहे, काहीसा रॅशनल, सेन्सिटिव्ह, हार्ट अँड हेड दोन्ही आहे तो. आणि कुठेतरी मला असं वाटतं की तुम्हाला जर जज करत नसतील तुमच्या आसपासची माणसं तर तुम्हाला बोलणं फार सोपं जातं. कित्येक गोष्टी मी सुमितकडून शिकले. जसं मी काम करायला लागले आणि नंतर मग मी कधीतरी सुमितला असा फोन केला की सुमित, गेले 6 तास मी बसले आणि माझा एकही शॉट झालेला नाहीये आणि आज मुलांचा शाळेचा पहिला दिवस आहे, मला घरी असायचं होतं आणि मी इथे काम करते आणि मला खूप असं गृहीत धरल्यासारखं वाटतं. तर सुमित मला म्हणाला की तू एक काम कर, तू ती सिरियल सोड आणि तू घरी बस. कारण जर तुला असं वाटत असेल की तुझी रिप्लेसमेंट होऊ शकत नाही, तर आई म्हणून नाही होणार इथे, तिथे रिप्लेसमेंट होऊ शकते. कारण जसं मी म्हटलं तसं की ते मला सुमितने शिकवलंय की तुझ्या इतक्या 50 ऍक्ट्रेसेस आहेत चांगल्या आणि त्यांना कामाची गरज आहे आणि ते विना तक्रार काम करतील. तुम्हाला जर दिवसाच्या हिशोबावरती जर तुम्हाला पैसे मिळत असतील तर तुम्ही माझे 4 तास वाया घालवले की माझे 6 तास वाया घालवले ह्याची तक्रार करता कामा नये. तिथे बस. तुला फक्त ऍक्टिंग करण्याचे पैसे नाही मिळत, तिथे पूर्ण दिवस असण्याचे, त्या वातावरणात थांबण्याचे तुला पैसे मिळाले जातात. दुसरी गोष्ट, मला चांगले सीन्सच येत नाहीयेत सध्या करायला, नाही, माझ्याकडे जे येतंय त्याचं मी सोनं करायचंय. ह्या सगळ्या गोष्टी मला वाटतं मी त्याच्याकडून शिकले. त्याच्यामुळे एका व्यवसायात असल्यामुळे बरेचदा ते डिस्कशन होऊ शकतं. कारण मी काय बोलते, माझी भाषा काय आहे ती तर समजली पाहिजे. मला निचरा व्हायचा जर असेल तर माझी भाषा कळणार कोणीतरी पाहिजे. जसं आता ह्या म्हणाल्या की त्या कॉमन प्लॅटफॉर्म, तो कॉमन प्लॅटफॉर्म वरती आपण असणं हे फार गरजेचं असतं. त्याच्यामुळे मला असं वाटतं की ते कधी कधी तुमचे मित्रमैत्रिणी असतात, कधी तुमचे आई वडील असतात, कधी तुमचे सहकलाकार असतात. आणि आत्ताचा माझा अनुभव असा आहे की माझा मुलगा संगीत दिग्दर्शक आहे आणि मुलगी सिनेमॅटोग्राफर आहे. त्याच्यामुळे परत ते ह्याच क्षेत्रात थोडेसे असल्यामुळे, हिचाही मुलगा आहे, त्याच्यामुळे कित्येकदा त्या मुलांकडून सुद्धा आम्हाला की तुम्ही का ह्या गोष्टी का घेताय स्वतःवरती असं ते सांगतात. त्याच्यामुळे प्रत्येक वेळेला निचरा करणारे लोक वेगवेगळे असतात. कधी कधी आम्ही त्यांचा निचरा करणारे ठरतो. ते बदलत राहतात. अगदी बरोबर आहे. ही चर्चा खरं तर खूप वेळ चालावी अशी आहे. प्रत्येकीशी बोलण्याची, प्रत्येकीची गोष्ट जी आहे ती खूप मोठी आहे. त्यांनाही आज वेळेचं बंधन आहे, त्यांना बरेच कार्यक्रम आहेत, यांच्याशी सविस्तर मी स्वतंत्रपणे प्रत्येकीशी बोलणारच आहे. पण आज आपण बघितलं की इथे एक महिला दिनाच्या निमित्ताने एक कार्यक्रम झाला. अनेक क्षेत्रातल्या स्त्रिया एकत्र आलेल्या आहेत आणि यामधून पुढे काहीतरी होणार. याच्यामधनं एकच शिकण्यासारखं की जिथे जिथे संधी आहे तिथे एकमेकींना मदत करा, एकमेकींना कुठे जज न करता. कारण आपण स्त्रिया बहुतांश वेळा कोणीतरी काय म्हणेल या दडपणाखाली वागतो आणि जे करायचं असतं ते मुक्त सहजपणे करत नाही. ते सगळं जर दूर झालं या महिला दिनाच्या निमित्ताने तर ते खूपच चांगलं राहील. तुम्हाला तुमचे आदर्श कोण वाटतात, तुम्हाला कोणाकडनं, तुम्ही कुठल्या स्त्रीकडनं काय शिकलात, त्या सगळ्या आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा. ते आम्हाला बघायला जरूर आवडेल. आणि नवराष्ट्रला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. तुमच्या सगळ्यांचे मनपूर्वक आभार. थँक्यू.